हिंगोली शहरातील आंबेडकर नगर परिसरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तब्बल 15 दिवसांपासून नियमित पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात संबंधित पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे आंबेडकर नगरातील रहिवाशांनी एकत्र येत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करीत हंडा मोर्चा काढला आहे. पुढील 5 दिवसांत नळाला नियमित पाणी न आल्यास नगरपालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे. यावेळी नगरपालिकेच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. म्हणजे की असं आम्हाला महिना झालं, पहिल्यांदा तरी पाणी सुटत होतं. आता बाबासाहेब आंबेडकर हे नगर असल्यामुळं, दलित वस्ती असल्यामुळं ते मला तर वाटते जातीभेद करत असतील असं मला वाटते. त्याच्यामुळंच आम्हाला पाणी सोडत नाही. आमच्या म्हणजे आंबेडकर नगर विभागामध्ये महिन्यात फक्त 2दाच पाणी यायलं, ते सुद्धा आता बंद झालं. आता महिन्यालाही पाणी येणं झालं. आम्ही इतके त्रस्त झालो या पाण्यामुळं की आम्हाला ना आता काही सुचत नाही झालं. आमचं ते दलित वस्ती सोडूनच जावं वाटायला. ती प्रशासनाला आमचा फक्त एकच प्रश्न आहे की आम्ही जे 16 दिवसाचं किंवा 1 महिन्याचं पाणी साचवून पितो, तुम्ही आमच्या घरातला फक्त 1 ग्लास पाणी पिऊन आम्हाला दाखवा. आम्ही अशी कशी परिस्थिती काढत आहे हे तुम्हाला पण समजलं पाहिजे. यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. उपाययोजना आता सध्या तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आहे आणि बोरचं पण पाणी कुठंच कोणालाच नाही. आमचा फक्त प्रश्न असा आहे की पिण्यासाठी लोक हे वयोवृद्ध जे आहेत, जे काठ्या हातात घेऊन डोक्यावर हंडे भरू पाणी भरत आहेत, तर असं हे पाहण्यासाठी आम्हाला पाहल्या जात नाही. त्यामुळे आम्ही इकडं प्रशासनाकडे आलो आहोत. आंबेडकर नगरमधले आहेत, वार्ड क्रमांक 5 मध्ये. आजची परिस्थिती अशी, आज 14 दिवस झाला आमच्या या वार्डामध्ये पाण्याची सुविधा नाही. तिथले लोक, तिथले नागरिक इतके परेशान आहेत. टाकीला पाणी नाही. पूर्ण सिटीमध्ये, आज पूर्ण शहरामध्ये पाणी येते, पण आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर नाव असल्यामुळं, जाणून बुजून दलित वस्ती असल्यामुळं आमच्या इकडं 15 दिवस झालं पाण्याची कुठलीही सुविधा नाही. आज आमच्या घरामध्ये या CO साहेबांनी यावं, नगराध्यक्षाने यावं, नगरसेवकाने यावं, प्रत्येक प्रशासनातले जितके बी नगरपालिकेचे लोक आहेत त्याने तिथे येऊन 15 दिवसाचं आमच्या हंड्यातलं पाणी 15 दिवसाचं पिऊन दाखवावं. हे आमच्या तिथल्या परिस्थिती तिथल्या लोकांना माहिती आहे. त्यामुळं आम्ही आज CO साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलं आहे. आंबेडकर निवडणुकीच्या तोंडावर मोठमोठे आश्वासन दिले, मोठमोठ्या जाहिराती दिल्या, आम्ही असं करू तसं करू. आज निवडून आल्याच्या नंतर कोणी पाहायला पण ते आमच्या वार्डामध्ये पाहायला बी कोणी तयार नाही. पहिली परिस्थिती चांगल्या प्रकारे होती. पहिले सुरळीत 8 दिवसामध्ये 2 वेळेस पाणी यायचं, पण आजची परिस्थिती अशी आहे की 15 दिवस झालं पाणी नाही. कमीत कमी पाण्याच्या टाकीला गेल्याच्यानंतर टाकीला बी पाणी नाही. पाणी आणावं कुठून आम्ही? परिस्थिती